नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकामध्ये आपण पहिली आळवणी ही कोणती केली पाहिजे आणि किती दिवसाच्या अंतराने ही आळवणी जी आहे ती आपण केली पाहिजे याच विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि ज्या शेतकरी मित्रांनी झेंडू पिकाची लागवड केली त्यांच्या पाशी हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये आपण पहिली आळवणी ही आपल्या पिकाला करत आहोत. किती दिवसांनी करायची, कोणतं औषध वापरायचं आणि किती प्रमाणामध्ये आपण त्याची जी आळवणी आहे ती करायची याच विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा, कारण की अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळत असतात. झेंडू लागवड केल्यानंतर पहिली जी आळवणी आहे ती काही दिवसाच्या अंतराने करावी लागते, कारण की लागवड केल्यानंतर आपल्याला जी मुळांची वाढ आहे, पांढऱ्या मुळे असतील त्यांची जी वाढ आहे ती आपल्याला होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने जे मुळे आहेत ते आत्ता आपल्याला फुटलेल्या पाहायला मिळतात. आपल्या प्लॉटला साधारणपणे आत्ता 5 दिवस पूर्ण झालेत आणि 5 दिवसाच्या आतमध्ये जी आळवणी आहे ती आपण केली. जी पहिली आळवणी आहे ती साधारणपणे आपल्याला 3 ते 4 दिवसाच्या आसपास आपल्याला पहिली आळवणी करावी लागते. यामध्ये आपल्याला जी मुळांची वाढ आहे, पांढऱ्या मुळ्या जे असतात त्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला पहिली आळवणी ही करावी लागते. यामध्ये मग कोणत्या औषधाचा आपण वापर केला पाहिजे, किती प्रमाणामध्ये त्याचा वापर करावा याच विषयावरती आपला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची लागवड केली त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. यामध्ये आपण तापी फर्टिलायझर या कंपनीचं पॉवर मॅक्स 3 हे फर्टिलायझर आपण वापरलेलं आहे. हे काय काम करतं तर जे झाडांची मुळांची वाढ आहे, पांढऱ्या मुळांची वाढ असेल किंवा झाड चांगल्या पद्धतीने ग्रो होण्यासाठी याचा आपण वापर करतो आहे. हे आपण साधारणपणे एकरी जे आहे ते 1 किलो या प्रमाणामध्ये एकरी 2 किलो या प्रमाणामध्ये आपण याचा वापर केला आहे. वापर हा कशा पद्धतीने करायचा तर आपण साधारणपणे 40 लिटर पाण्यामध्ये आपण 1 किलो या प्रमाणामध्ये आपण याचा वापर करायचा आहे. 40 लिटर पाण्यामध्ये 2 किलो या प्रमाणामध्ये आपण त्याची आळवणी करायची. आळवणी जी आहे ती आपण ठिबकच्याद्वारे केलेली. वेगवेगळ्या पद्धतीने आपण आळवणी ही करू शकतो. आणि आता जी मुळांची वाढ आहे ती मुळांची वाढ किंवा रिझल्ट जो कशा पद्धतीने आपण बघू शकता, तर या पद्धतीने आपण आळवणी ही लागवड केल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी आपण केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.